नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया जवसाची चटणी। एकदम झटकीपट तयार होते। नेहमीसारखीच रेसिपी एकदम सोपी आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। अतिशय छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण बघा। वेगवेगळ्या चटण्यांचं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये विशेष महत्त्व आहेच। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करतच असतो आणि त्यातनंच एक चटणी आज आपण करणार आहे। ही आहे जवसाची चटणी। त्यासाठी मी जवस घेतलेले। आता हे भाजून घ्यायचे आहेत चांगले। जवस हे फायबरयुक्त असतात, त्यामुळे पचन पण चांगलं होतं। त्याचबरोबर केसांसाठी, चेहऱ्यासाठी पण हे जवस खूप चांगले आहेत। अशी जवसाची चटणी जर आपण करून ठेवली तर जेवायला बसताना आपण ही जवसाची चटणी तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो। बघा आता जवस चांगले भाजलेले आहे। बघा असा चटचट असा आवाज येतोय त्याच्यातून। तीळ भाजताना कसा आवाज येतो तसाच सेम जवस भाजताना पण आवाज येतोय। मंद आचेवर हे जवस चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। मंद आचेवर जर चांगले जवस भाजून घेतले तर चटणी लवकर खराब होत नाही, वास येत नाही चटणीला। जवस चांगले भाजलेले आहेत। आता हे थंड करून घ्यायचे आहेत पूर्ण थंड झाल्यानंतर बघा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस काढून घेतलेले। त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे जिरे। त्यानंतर ह्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। बघा इथे मी लसूण पण टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा आणि थोडं वर मी लाल तिखट टाकून घेणार आहे। तिखट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। त्यानंतर आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याची मिक्सरमध्ये चटणी करून घेते। बघा इथे छान अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे। बहुगुणी अशी आपली ही जवसाची चटणी तयार झालेली आहे। ह्या चटणीवर थोडंसं तेल टाकून पोळीसोबत ही नुसतीसुद्धा खूप छान लागते। प्रवासामध्ये आपण बरेचदा शेंगदाण्याची चटणी सोबत नेतच असतो, त्याचबरोबर आपण जवसाची चटणीसुद्धा सोबत नेऊ शकतो। जवस जर भाजून ठेवलेले असतील आणि लसूण निसला की 5 मिनिटात ही जवसाची चटणी तयार होते। इतक्या छान अशा ह्या जवसाच्या चटणीला एक लाईक नक्की करून घ्या। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।